करून घेतो. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच क्रिसमस झालं, पण तुम्हाला माहिती आहे काल काही क्रिसमस पार्टी वगैरे झाली नाही. दरवर्षी मध्ये आमची एक फ्रेंड आहे, तिचे हजबंड कॅथलिक आहेत, सो त्यांच्या घरी क्रिसमस पार्टी असायची आणि आम्ही तिथे जायचो. आणि ह्या वर्षी काल क्रिसमस होता पण काल झाली नाही पार्टी. त्याचं कारण म्हणजे काल थर्सडे होता आणि थर्सडेला आम्ही नॉनव्हेज खात नाही. तर मी म्हटलं मीच माझ्याच घरी सगळ्यांना असंच म्हटलं पॉटलक करूया, बोलवणार होते. मग पहिल्यांदा मी ठेवलेलं होतं काल, मग माझ्या लक्षात आलं थर्सडे होता. मग मी ते कॅन्सल केलं आणि मी सगळ्यांना विचारलं की फ्रायडे चालेल का तुम्हाला, कारण मग दुसऱ्याच्या घरी असलं असतं तर काय नव्हतं, पण माझ्याच घरी मग त्या दिवशी उपवासा दिवशी मग नॉनव्हेज वगैरे मी खाल्लं नसतं, पण नॉनव्हेज वगैरे येणार होतं म्हणून मी थोडं अवॉइड केलं आणि म्हटलं आज करूया. तर आज आहे आमच्या घरी क्रिसमस पार्टी आणि पॉटलक आहे. पार्टी म्हणजे असेच आमचे जे आम्ही रोज फ्रेंड्स भेटतो तेच त्यांना बोलावलं आहे आणि छान मज्जा मस्ती करणार आहोत, छान खाणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर अशाच आमची पॉटलक पार्टी आहे. आणि आता वाजले दुपारचा 1:30. सकाळपासून आमचं ब्रेकफास्ट म्हणजे ब्रंचच केला, पोहे बनवलेले सगळेच आणि ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले. आणि आता संध्याकाळच्या तयारीला सुरुवात. तर संध्याकाळी करायचं आहे, स्टार्टर्स बनवणार आहोत, मेन कोर्स बाहेरनं येणार आहे. तर स्टार्टरमध्ये आहे आम्ही बनवणार आहोत चिकन पामेझॉन. तर चिकन पामेझॉनची इथे मी तयारी करून घेते आता. अनिकेतने चिकन वगैरे कट करून ठेवलेलं आहे आणि आता मला आतमध्ये सगळं ॲड करायचं आहे. आणि अजून मी 2 व्हेज स्टार्टर बनवणार आहे, ते म्हणजे एक मॉझरेला स्टिक आणि दुसरं काय अनिकेत, गार्लिक ब्रेड, सॉरी विसरलेली, गार्लिक ब्रेड. तर ते काय रेडीमेड आहे, ते फक्त आम्हाला बेक करायचे आहे, दॅट्स इट. हे फक्त थोडं करायचं आहे. आणि अजून एक मी सिक्रेट डेझर्ट बनवणार आहे, ते पण माझ्या LAच्या फ्रेंड जी आहे एक, ती नेहमी बनवते, सो तिच्याकडनं मी रेसिपी घेतलेली आहे आणि आता मी बनवणार आहे. तर ते संध्याकाळी व्हिडिओमध्ये दिसेलच कोणतं डेझर्ट आहे ते. तर चला पटकन मी आता हे मॅरिनेट करून घेते. तर इथे चिकन पामेझॉनसाठी लागतं मायोनीज, पामेझॉन चीज, कॅज्यून मसाला, हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे. गार्लिक पावडर, अनियन पावडर, गार्लिक पावडर आणि हे आहे ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक पेपर पावडर नाही टाकली तरी चालेल, पण ही अनिकेतने इथे ठेवली आहे. सॉल्ट लागतं आणि आपल्याला तिखट लागतं म्हणून आपण थोडं रेड चिली पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर चला, आणि ऑइल पण टाकायचं आहे. तर चला सॉल्टने सुरुवात करते. सॉल्ट ह्याच्यामध्ये जरा विचार करून घालायचं आहे, कारण का कॅज्यूनमध्ये सॉल्ट असतं त्याच्यामुळे. सॉल्ट घालून घेतलं. तर आता हे मॅरिनेट केलेलं आहे, ह्याला जरा प्लॅस्टिक रॅप लावून हे करून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवते. हो, आणि ते तिथे बेकिंगची तयारी करून ठेवत आहेत, फॉईल पेपर वगैरे लावत आहेत. बेकिंग ट्रे आहे, बट काय केलं, बेकिंग ट्रे आहे आमच्याकडे, पण आता हे ॲल्युमिनियम फॉईल लावतोय, कारण चिकन ज्यावेळी करणार तर थोडंसं त्यातून ऑइल किंवा त्याचा मसाला खाली जरा पडू शकतो. मग त्याच्यामुळे इथे 2 सेक्शन करून ठेवतो. आणि सो मला हे जे वॉर्मर मॅट आहे ते खूप आधी आलेलं होतं, म्हणजे ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. तर पण आम्ही ते कधी वापरलंच नाही आहे. तर आज म्हटलं चला जरा वापरून बघूया, फूड जरा गरम राहील, गरम गरम खायला मिळेल सगळ्यांना. तर सो आता एका डेझर्टसाठी मी व्हिपिंग क्रीम आधी बनवून घेते, डेझर्ट नंतर दाखवेन, पण आता आधी हे सगळं घालू ना अनिकेत. हो, हे आय थिंक लागेल. ही व्हिपिंग क्रीम आणली आम्ही त्याच्यातून वॉलमार्टमधून, आणि त्याला चांगलं करून घेतो आहे. चांगलं याला पेटावं लागेल, मशीन असल्यामुळे थोडं बरं पडेल. आता व्हिपिंग क्रीम चांगल्यापैकी बनत आली आहे, आणखी मजा येते. हात दुखतोय पण जो तुम्ही मोडलाय काल माझा हात, तो लो ब्लॉक करून मला मारत होती, तर मी आपला तायक्वांदो ऑलमोस्ट झालेली आहे, खूप आहे. इथे आता व्हिप क्रीम मस्त मक्खन सारखी तयार झालेली आहे. हो, हे बघा मस्त टेक्स्चर आलं आहे. ते व्हिप क्रीममध्ये थोडा आपण मँगो सिरप टाकतो आहे, कारण त्याला स्वतः स्वीटनेस नाहीच आहे. नाही टाकला तरी चालतो, टाकला तरी चालतो. चांगलं मिक्स करून घे. तर त्यानेच करायला पाहिजे होतं. कशाने नाही, स्वीटनेस पण आहे ना याला, मँगो पल्पला. ॲक्च्युली हा कॅन्ड मँगो पल्प आहे. नाही, थोडा व्हाईटनेस राहू दे, कारण तो मिडलला मग जरा बरा वाटतो ना, सगळ्यात पिवळा पिवळा दिसणार नाही तर.
चल. आणि त्याला स्वीटनेस नाही आहे. हो, मँगो पल्प आपल्याला घालावा लागेल, पण स्वीट कुकीमध्ये पण आहे ना. आता हे 2 असे पायपिंग बॅग्स तयार केले आहेत. थोडं हळूहळू टाकायचं आहे, तर त्यांच्यात बोलली तुम्हीच करा म्हणून. सो आता हे 2 पायपिंग बॅग्स इथे रेडी केले आहेत. एकात आहे जे आपण व्हिपिंग क्रीम बनवलेलं, तर थोडं मँगो सिरप थोडं टाकलं, मँगो पल्प आहे तो ॲक्च्युली. आणि त्यानंतर दुसऱ्या बॅगमध्ये आहे मँगो पल्प आणि हे जे आहे कुकी क्रम्स आहेत, म्हणजे मिक्सरला लावले आहेत आम्ही, मारी बिस्किट लावली आहेत. आता 3 लेअर्ड डेझर्ट कांचनला बनवायचं होतं, तर त्याच्यात 1 लेअर येणार आहे. पहिलं कुकीज, अशी ग्लासेस आणले आहेत आम्ही, प्लास्टिकचे वाईन ग्लासेस आहेत, पण ह्याच्यात छान वाटेल ते. कुकीज आणि त्यानंतर व्हिपिंग क्रीम आणि मग मँगो पल्प, असे 3 लेअर लावणार. आता पहिलं स्टार्ट करतो मी याने कुकीज. कुकीजमध्ये तुम्ही बटर पण घालू शकता जर ते थोडं सेट व्हायचं असेल, पण त्याला असं प्रेस करावं लागेल अनिकेत. ह्याच्यात बटर नाही घातलं आपण. नाही बटर गरज नाही, पण टाकू पण शकता. हो, मग आता एक साधारण 2-3 चमचे मी घालतोय. त्याला असं सेट करा. बरं, एवढं पुरे. हां, ते बटर घातल्यावर काय होतं, थोडं सेट राहतं. हे आता एक इन्ग्रेडियंट विसरलेलो आम्ही, ते बिस्किटमध्ये थोडं बटर घालून मिक्स करतो, म्हणजे थोडं सेट होईल. तर कांचन करते, मग मी परत जाईन. जाड वाकडं झालं बघा, एवढं बघा. आय थिंक ठीक होईल एवढं. हो की जरा घालू. हो, नाही चांगलं. ते आता आमचं फर्स्ट टाइम ट्राय केलेले डेझर्ट मँगो मूज म्हणू शकता, याला मँगो डेझर्ट म्हणू शकता. हे रेडी झालेले आहेत. दिसायला तर खूप छान दिसत आहेत ना अनिकेत? हो, मस्तच झालेलं आहे. चवीला माहिती नाही कसे झाले. आणि ॲक्च्युली मँगो पल्प संपला. अशोका ब्रँडचा जो होता तो खूप छान होता. हा जो केसरचा घेतला वॉलमार्टमध्ये तो एवढा चांगला नाही आहे. तर ह्या ग्लासमध्ये बघा, वरून जर असं कमी वाटत होतं घातला, तो कलर पण वेगळा दिसतोय, पण ओव्हरऑल छान झालं आहे ना. हो, मस्त झालं. तो आता आम्ही आलेलो डॉलरामाला, कारण आम्हाला असं वाटत होतं की ज्या स्टार्टरच्या प्लेट्स आहेत त्या कमी पडतील, तर आम्ही त्या घ्यायला आलेलो होतो. स्टार्टरसाठी प्लेट घ्यायला आलेलो होतो, कारण मेन कोर्सच्या तर प्लेट वगैरे मी घेऊन गेलेली त्या दिवशी, सगळं ग्लासं वगैरे, पण स्टार्टरच्या प्लेट कमी पडतील असं वाटलेलं. आणि अजून मला कॅन्डल हवे होते एका गेमसाठी, तर त्या घ्यायला आता आम्ही आलो. पण बरं आहे, जवळ आहे. आणि आम्ही दोघं तुम्हाला दिसत असो आज दुपारपासून, कारण त्यात दोघी चंगू मंगू गेल्या आहेत खाली 3rd फ्लोअरला माझ्या एका फ्रेंडकडे खेळण्यासाठी, प्लेडेटसाठी गेले आहे. तर त्यामुळे मी तिला कॉल करून विचारलं, आम्ही डॉलरामाला जातोय, चालेल का, म्हणजे ते काय, तर ती बोलली त्या खेळतात, तू जाऊन ये. सो आम्ही आता आलो इथे, आणि आमच्या जवळच आहे, समोरच आहे डॉलरामा, त्यामुळे एवढं काय नाही. आणि इतकी थंडी आहे, आणि अनिकेतला बरं नाही आहे, सर्दी आहे, तरी अनिकेतने आजच हुडीवाला स्वेटर नाही घातलंय. इतकी थंडी आहे, इतकी थंडी आहे, ह्याच्यात काय कुठे जाणार आहे फिरायला, खूप बेकार. आणि बघा आता 3:30 झाले, 4 वाजले, आता 4:15 पर्यंत पूर्ण अंधार होऊन जाईल. आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालूच असतो, कधी रस्ता सुका, थोडासा कमी आहे पण पडतच आहे, पण रोड कधी ड्राय नाही दिसणार. ओके, सो आता सगळं रेडी झालं आहे आमचं. आणि इथे एक छानसा बॅनर सुद्धा घेतलेला आम्ही. आता डॉलर ट्री जे गेलो इथे आम्ही असा विचार केलेला की इथे असं बॅनर बनवू, म्हणजे फोटोज काढायला, किंवा अजून इथे असं घेतलं मेरी क्रिसमस, आणि मध्ये गोल्डन कलर लावला. इथे आम्ही सगळे गिफ्ट्स भरून ठेवले आहेत. आमचे जे फ्रेंड्स येणार आहेत त्यांना वेगळे छोटे मोठे गिफ्ट्स आम्ही घेतले आहेत, क्रिसमस आणि न्यू इयर असं दोन्ही मिळूनच, आणि हे आम्ही त्यांना देणार आहोत. सो आता मी रेडी झालेली आहे, गेस्ट यायला सुरुवात होईल. अजून आमचं बेकिंग सगळं करायचं आहे. बेकिंग आम्ही लास्टला ठेवलं आहे, कारण ते थंड होईल. पण मी म्हटलं आधी त्याच्या आधी मला पटकन माझा लुक दाखवते. सो आजचा माझा लुक असा आहे, छान क्रिसमस वाईब्सला मॅच होणार असा मी ग्रीन कलरचा वेल्वेटचा ड्रेस घातलेला आहे, 1 पीस घातलेला आहे. त्याच्यावर सुंदर असे इयरिंग्स घातलेले आहेत. गळ्यात घालणार होती पण ते जास्त वाटायला लागलं, मग मी काढलं. आणि असा माझा सुंदर रोजचा जो मेकअप असतो, हेअरस्टाईल करायला आता वेळ नाही. ऍक्च्युली मला कर्ल करायचे होते हेअर, पण आता खूप लेट झालं, नाही होणार. माझं नेहमी असंच होतं. सो असं आहे माझा आजचा लुक. आणि हे बघा, इथे छान असा बॅकड्रॉप पण आहे पाठीमागे. सो इथे आता चिकनचे चालू केलं आम्ही तयारी, आणि हे सगळं लावलंय बॅम्बू स्क्युअर्सवरती, आणि आता याला मस्तपैकी बेक करणार आहे. ते
अवन लावलाय, प्री हीटला ऑलरेडी झालाय रेडी. आता हे सगळे आत टाकू आणि मग बेक करू मस्तपैकी त्याला 20-30 मिनिट्स. इथे अनिका भूमिका पण छान रेडी झालेले आहेत. ग्रीन कलरचे फ्रॉक घातलेले आहेत. आमचे मेन गेस्ट आलेले आहेत, विकास अंकल. आजाव चलो फोटो टाइम कम ऑन. माझा नवरा इथे बिझी झालेला आहे कारण बेकिंगचं काम करण्यात. हॅलो अनिकेत. आणि अनिकेतने छान ग्रीन कलरचा टी शर्ट घातलेला आहे. आणि तुमचा मोबाईल कुठे आहे? गाणी लावूया ना. हो माझ्याकडे आहे. कॉफी पितो आधी. मला द्या, मी तुमचं चिकन घातलंय ओव्हन मध्ये बेक करायला. रेडी एकदा फ्लिप केलाय. हे बघा चिकन रेडी होतंय आणि मस्त सीख कबाब सारखे. आणि त्याचा मसाला पण वरून लावायचा, तयार करायचा आहे. आता उत्सव मूर्ती आलेल्या आहेत सगळे. एका उत्सव मूर्तीला आता 2 उत्सव मूर्ती उभ्या आहेत तिथे. हा जस्ट टर्न केलंय. हॅलो, मेरी क्रिसमस. छान दिसते, काळातले छान आहे. हॅलो मंडळी, आपल्यासाठी सगळ्यांसाठी काय घेऊन आलेले आहेत? हे आहे चिकन. हॅलो, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. ओहो, हिरोईन आली. मेरी क्रिसमस. क्रिसमस. हॅलो हॅलो. चला. सो इथे आता सगळ्या हे पॉटलक आहे. सो सगळ्यांच्या डिशेस इथे आलेल्या आहेत आणि टेबल बघू शकताय किती छान सजलेला आहे. असं एवढा विचार केला म्हणजे काय नाही होणार. ग्रीन का बनाया होता, मी बघितलं पण नाही. This is round one. Okay? Next Yes, round start. में होगा. फास्टर. Fast. Yeah. एक है. आधी. कट. येत नाही. नहीं मिला. ये रहा एक कप. ले लो. नो, she didn't stop. ऐसे कौन डांस कर? The last round. 30-30चा सामना आहे. कांचनाने अवधूतच्या बद्दल
आणि हे बघा दोघांचा डान्स. हात वर करा दोघं जण. हात वर पाहिजे, गाणं थांबणार नाही आहे. याच्यापासून सुरू करायचं का? Sing, 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 clink, 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 clink. Parrot, 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 parrot. Jet, jet, pet, pet, net, net. स्टार स्टार छोटा वाला एक का And रश्मि- बड़ा वाला Gravy में gravy is not non-vegetarian. सारा स्पाइसेस ही रहते हैं और कुछ नहीं. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. हा व्हिडिओ कसा वाटला, आमची फ्रेंड्स सोबतची धम्माल मस्ती, आमचे गेम, पॉटलक आणि आमचं क्रिसमस सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन US या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय आणि स्वतःची काळजी घ्या.